ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची। व्यवसाय नाही तर ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा करणार। डॉक्टर गिरीश तांभाळे। प्रतिकूल परिस्थितीचा संघर्ष मी घरातून पाहिला। वसमतमध्ये अत्याधुनिक सिटी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन। ग्रामीण भागातील रुग्णांना शहराच्या तुलनेत उच्चतम सेवा देण्यासाठी वसमत येथे निदान सिटी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी केली असून या माध्यमातून गरजू रुग्णांचे योग्य निदान करण्याचे काम करण्यात येईल असे डॉक्टर गिरीश तांभाळे यांनी सांगितले। तसेच जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले। सिटी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन झाल्यानंतर वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर गिरीश तांभाळे व कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। सिटी स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरमुळे ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती निर्माण होणार असून रुग्णांची मोठ्या शहरात होणारी आर्थिक व मानसिक पिळवणूक थांबणार आहे। संघर्ष मी माझ्या घरातून अनुभवला असल्यामुळे व्यवसाय न पाहता सेवा देण्याचे काम मी करणार असल्याचे डॉक्टर गिरीश तांभाळे यांनी ATVशी बोलताना सांगितले। वसमतवरून आपले प्रतिनिधी अनिता चौहान। नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। वसमतमध्ये प्रथम सिटी स्कॅन मशीन आणि सोनोग्राफी सेंटरचे नुकतेच नारायणा हॉस्पिटल येथे निदान हॉस्पिटलचे उद्घाटन झालेले आहे। तर आपण जे तज्ञ आहे सिटी स्कॅन तज्ञ यांच्याकडून त्याची माहिती जाणून घेऊया। भैया, याचा आपण खेड्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये याचं ओपनिंग केलेलं आहे। नांदेड सारख्या ठिकाणी लोकांचा विश्वास आहे, तर काय माहिती सांगाल, कसा उपयोग होईल याचा ग्रामीण भागातील लोकांना? मी लहानपणापासून बघितलेलं आहे माझ्या आई वडिलांचा संघर्ष। माझ्या वडिलांनाही वसमत पंचक्रोशीची सेवा दिलेली आहे। गव्हर्नमेंट वैद्यकीय अधिकारी, नंतर मेडिकल सुप्रिंटेंडेंट झाले। जवळा बाजारला माझा स्वतःचा जन्म झाला आहे। जवळानंतर हट्टा, शिरड, हैतनगर, वसमतला माझ्या आई वडिलांचा संघर्ष तुम्हाला माहीत नाही, तुम्ही दुरून पाहिला आहे, पण मी घरात पाहिलेला आहे। ते माझ्यासाठी हिरो आहेत। त्यामुळे मी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषाला आणि माझ्या आई वडिलाचा, सर्व माझ्या मित्रांचा ह्यांच्या आशीर्वादाने मला एक डायग्नोस्टिक सेंटर इथं उभारायचं होतं वसमतला, आणि ते की सर्व सुविधायुक्त असायला पाहिजे होतं। त्या अनुषंगाने मी इथं निदान डायग्नोस्टिक सेंटरच्या रूपाने डेडिकेटेड एक तपासणी केंद्र उभारलेलं आहे। आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील जनतेला अल्प दरामध्ये 24/7 सुविधा उपलब्ध करून मी देणार आहे। असं कधी होणार नाही की माझ्या दरवाजातून पेशंट पैसे नसल्यामुळं किंवा मी नसल्यामुळे बाहेर जाईल, असं होणार नाही। जेव्हा मी नसेल अजून 3 डॉक्टर आहेत तिथे, 24/7 त्यापैकी एक डॉक्टर इथे हजर असेल। आपल्या सिटी स्कॅन असेल किंवा सोनोग्राफी सेंटर असेल, तर यामध्ये काय काय सेवा असणार आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध असणार आहे नागरिकांसाठी आणि कशा प्रकारे असणार आहेत? हे बघा, सिटी स्कॅन हा 96 स्लाइस आहे, अत्यंत प्रगत आहे, सर्वात जलद आहे। आणि सर्व रुटीन सिटी स्कॅन जे आहे ते सगळ्या सिटी स्कॅन होतात, पण सिटी अँजिओग्राफी आमच्या इथे होते। हे सिटी स्कॅन येऊन आणून मला 7-8 महिने झाले। मला उद्घाटन करायचं होतं, पण काही कारणास्तव सोनोग्राफी मशीन लेट झाली, त्यामुळे मी हे दोघांचं उद्घाटन एकत्रच करायचं होतं, त्यामुळं मी हे थांबवलं होतं। तर थांबल्यानंतर मी 7-8 महिन्यामध्ये 3700-3800 सिटी स्कॅन केलेले आहेत वसमत ठिकाणी। कुठंच काही बॅनरबाजी केली नाही, काही नाही, पण म्हणजे इथं आपल्याला इथल्या रुग्णांना एवढी गरज आहे आणि इथल्या रुग्णांचा आता आमच्या माध्यमातून काय होईल, आणि हे मी काही बिझनेस म्हणून केलेलं नाही, काही नाही, ही मला सेवा करायची होती म्हणून मी वसमतला आलेलो आहे। आता कमीत कमी 10-12 वर्ष मी बाहेर होतो, आणि त्यामुळं इथून आता नांदेडला किंवा हायर सेंटरला जायची गरज कधीच भासणार नाही, हे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। भैया, याचं जे शिक्षण आहे सिटी स्कॅनचं, हे आपण कुठे घेतलेलं आहे? मी हे मुंबईला घेतलेलं आहे। त्यानंतर मी सफदरजंग हॉस्पिटल न्यू दिल्लीला होतो, एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटरोलॉजी हैदराबादला होतो, लातूरला होतो, GMC लातूरला होतो, MIMS मेडिकल कॉलेज लातूरला होतो। अशा विविध ठिकाणी मी घेतलेले आणि मला या गोष्टीचा फार दांडगा अनुभव आहे आणि परिश्रम करण्याची फार तयारी आहे।
हे होते गिरीश तांबाळे, डॉक्टर गिरीश भैया तांबाळे. तर आपल्याला फक्त पैसाच कमवायचा नाही, फक्त रुग्णसेवा करायची आहे, जे की आपल्या आईवडिलांनी पण सेवा दिलेली आहे, जनतेची सेवा केलेली आहे. असे संस्कार त्यांच्यावर सुद्धा घडलेले आहे आणि याच प्रयत्नातून त्यांनी सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी सेंटर उभारलेलं आहे. तर याचा सर्व वसमत तालुक्यातील सर्व जनतेने आवश्यक लाभ घ्यावा. मी ATV न्यूजसाठी अनिता चव्हाण, हिंगोली, वसमत. नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी ATV न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.